नमस्कार मित्रांनो, 4 मार्च 2026 रोजी होणारी जी हिंदीचा पेपर आहे, तर त्या पेपरमध्ये तुम्हाला विभाग 4 जो आहे, तर तो विभाग एकूण 14 मार्कसाठी येतो. जर तुम्हाला 14 पैकी 14 मार्क पाहिजे असतील, तर हिंदी व्याकरणाचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ मोठा होईल, परंतु तुमच्या फायद्याचा असणार आहे हा व्हिडिओ. तर काळजीपूर्वक पेन पेपर सोबत ठेवा, जिथे गरज पडेल तिथे लिहून घ्या, नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा का आहे, तर या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा 5 ते 6 प्रश्नपत्रिका आहेत की या ज्या तिथे डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळं हा महत्त्वपूर्ण होणार आहे. शेवटपर्यंत बघा. आपण स्टेप बाय स्टेप काय क्वेश्चन्स पाहूयात आणि त्याच्या मागचा कॉन्सेप्ट सुद्धा या ठिकाणी बघूयात, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. पहिला प्रश्न याच्यामध्ये की सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. याच्यामध्ये काय म्हणते ते, मानक वर्तनी के अनुसार सही शब्द छाटकर लिखिए. म्हणजे शुद्ध शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. तर पहिलं बघा, अशा पद्धतीचे शब्द आलेले आहेत. तर तुम्हाला याच्यातला सगळ्यात शुद्ध शब्द कोणता आहे, तर सुरक्षित हा शब्द शुद्ध आहे. त्यानंतर मंत्रमुग्ध याच्यापैकी कोणता शुद्ध आहे शब्द, तर हा शब्द आपल्याला शुद्ध असा सांगता येतो. शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे थोडं काळजीपूर्वक बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. आता हे अवयव आहेत, तर यांना तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. मग ह्याचा कसा उपयोग होतो बघा. विराट कोहली मी थोडं शॉर्टमध्ये लिहितो कारण तुम्हाला समजेल लवकर. विराट कोहली क्रिकेट अथवा फुटबॉल खेळता है. फुटबॉल खेळता है. या अथवाला काय करायचं, तुम्हाला अंडरलाईन करायचं उत्तरामध्ये. त्यानंतर आहा. आता हे आहा आहे आणि उद्गाराचे चिन्ह आहे, तर तुम्ही असंच लिहायचं. याच्या पुढं काय लिहिणार, कितनी सुंदर हवा चल रही है. सुंदर हवा चल रही है. या ठिकाणी अशा पद्धतीचं तुमचं उत्तर होतं. ठीक आहे. तर हे प्रत्येक प्रश्नामध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक प्रश्न असतो 1 मार्काचा. ठीक आहे. मग पुढे जाऊ आपण. कृती पूर्ण कीजिए. हा सुद्धा फिक्स प्रश्न आहे. आता तुम्हाला पुढे जसं जसं जाईल तसं तसं लक्षात येईल की काय काय प्रश्न आणि कशा पद्धतीनं रिपीट होतात. तिसरा प्रश्न, कृती पूर्ण कीजिए. याच्यामध्ये संधी शब्द, संधी विच्छेद आणि संधी भेद अशा पद्धतीला दिलं जातं. दोन्हीपैकी तुम्हाला एक करायचं आहे. बघा इथं अथवा दिसतं. ठीक आहे. मग हिमालयचं संधी विच्छेद काय होतं, तर हिम प्लस आलय. हिम अधिक आलय असं आपण संधी विच्छेद म्हणत असतो. मग ह्याचा संधी भेद कोणता आहे, तर स्वर संधी आहे. स्वर संधी. आता इथं तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो. स्वर संधी का, तर इथं हिम आहे, ही म आहे ना, तर मचं काय होतं, म म्हणजेच अ शेवटी काय येतं अ, आणि हे अ काय आहे, स्वर आहे, आणि इथं आ, अ प्लस आ म्हणजे आ. हिमालय. ठीक आहे. अशा पद्धतीनं स्वर संधी होतो. इथं स्वर आहेत हे दोन्ही शब्द. हा एक शेवटचा शब्द म्हणजे हिम मधला शेवटचा अक्षर आणि आ हे शेवटचा अक्षर, ह्यांचा दोघांचा मिळून जो शब्द तयार होतो त्याच्यापासून आपल्याला स्वरसंधी असं सांगता येतं. ठीक आहे. आशी प्लस वाद. आता इथं तुम्हाला 2 डॉट दिसत आहेत. असे हे डॉट कशाचे डॉट आहेत, असा ज्यावेळेस डॉट येतो ना, त्यावेळेस तुम्हाला डोळे झाकून कोणती संधी लिहायचं या ठिकाणी, विसर्ग संधी लिहायचं आहे. विसर्ग संधी खूप सोपा आहे. 1 मार्काला संधी हा टॉपिक, विसर्ग संधी तुम्ही लिहू शकता. मग ह्याचा शब्द कोणता आहे, तर आशीर्वाद हा शब्द या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. बघा काळजीपूर्वक बघा. अधोरेखित वाक्यांश के लिए उचित मुहावरों का चयन करके वाक्य फिर से लिखिए. वाक्य तुम्हाला परत लिहायचं. या दोन्हीपैकी एक मुहावरा तुम्हाला या वाक्यामध्ये ऍड करायचा आहे. कसं होणार, भवन की तत्कालीन स्वामिनी ने मुझे गले लगाया. आता ह्याचं काय होणार, तर या गले लगायाचा अर्थ वर या दोन्हीमध्ये कोणता आहे, तर अंक में भरना हे अर्थ आहे त्याचा. मग याचा वाक्यात कसं होतं करेक्ट उपयोग, भवन की तत्कालीन स्वामिनी ने मुझे अंक में भर लिया. अंक में भर लिया अशा पद्धतीने याचं उत्तर होतं. ठीक आहे. 1 मार्कासाठी आहे. पुढे जाऊ आपण. ह्याला और आहे. आता और मी काय सांगणार नाही, मी तुम्हाला डायरेक्ट सगळे प्रश्न सांगतो. तुम्ही काय करा, लिहून घ्या, लक्षात ठेवा, तुम्ही स्क्रीनशॉट काढा तुमच्या मनावरती. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर नालंदा कोचिंग क्लासेस चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला हे लाईक सुद्धा करा. ठीक आहे. आणि मित्रांना शेअर करा ज्यांना त्याचा फायदा होईल. पुढचं काय म्हणतं, निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए. आता वाक्यात उपयोग करायचा तुम्हाला. मौत के मुंह में चले जाना. आता ह्याचा अर्थ काय, मौत के मुंह में चले जाण्याचं जान जोखिम में डालना ह्याचा अर्थ होतो जान जोखिम में डालना. ठीक आहे. मग आता ह्याचा वाक्यात उपयोग कसा होणार, भारतीय सैनिक किंवा भारत के सैनिक मौत के मुंह में जान
जाकर सीमा की रक्षा करते हैं। भारत के सैनिक मौत के मुंह में जाकर क्या करते हैं, देश की सेवा करते हैं किंवा सीमा की रक्षा करते हैं. कळते का काय होतं इथं? ठीक आहे. तर पुढे जाऊ. कालभेद पहचाना तथा काल का परिवर्तन करना. कालभेद विचारा म्हणजे काळ ओळखायचा आहे तुम्हाला आणि त्याला दुसऱ्या एका काळामध्ये परिवर्तित म्हणजे चेंज करायचा आहे. निम्नलिखित वाक्य का कालभेद म्हणजे वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे का भविष्य काळ आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. कहाँ तक चल रहे है, आता हे चल रहे है क्रिया चालू आहे म्हणजे हे कोणता काळ आहे, अपूर्ण वर्तमान काळ आपण या ठिकाणी सांगू शकतो. काळाचे प्रकार तुम्हाला माहिती असतील, टेन्समध्ये जे आहे तर तेच हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, इंग्लिशचा टेन्स. पुढचा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का सूचना के आधार पर काल परिवर्तन कीजिए. मग पहिला आहे, वे पास के कमरे में बैठे है. आता हे सामान्य भविष्यकाल करायचं, भविष्य काळ तुम्हाला करायचं. काय होईल, वे पास के कमरे में बैठे है आहे इथं, तर बैठूंगे किंवा बैठेंगे असं होईल. वे पास के कमरे में बैठेंगे म्हणजे भविष्यातली ही ऍक्शन आहे, क्रिया आहे. पुढं, मुझे अभिवादन का ध्यान आया. पूर्ण भूतकाळ करायचं, कंप्लीट ऍक्शन कंप्लीट करायचं मला भूतकाळातली. मग कसं होईल, मुझे अभिवादन का ख्याल किंवा मुझे अभिवादन का ध्यान आया था किंवा आया था असं होईल. था थी थे हे पास्टमध्ये असतं, था थी थे पास्टमध्ये असतं. ठीक आहे. मग आणि प्रेझेंटमध्ये हे है और हूँ अशा पद्धतीनं प्रेझेंटमध्ये येतं. ठीक आहे. आणि करूंगा खाऊंगा पिऊंगा हे फ्युचरमध्ये येतं म्हणजे भविष्य काळात येतं. आता पुढचं आहे, वाक्य के भेद तथा वाक्य परिवर्तन. मग आता इथं तुम्हाला प्रश्न काय आहे, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार. वाक्याची रचना म्हणजे सरळ वाक्य, त्याच्यानंतर मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे वाक्याचे प्रकार आहे. तर तुम्हाला ते ओळखायचं आहे. जास्तीत जास्त मिश्र वाक्यावरती फोकस करा, दुसरा कुठलाच प्रश्न याच्यावरती येत नाही. काय आहे, निम्नलिखित वाक्यों की रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. वह आदमी पागल नहीं हो सकता. ह्याचं काय येतं, तर सरळ वाक्य ह्याचं उत्तर आहे. वाक्य लिहायचं जसंच तसं आणि याच्या पुढं सरळ वाक्य लिहायचं, सरळ वाक्य आणि याला अंडरलाइन करायचं. ठीक आहे. मग पुढं, निम्नलिखित वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए. आता ह्याचं काय करायचंय, प्रश्नार्थक वाक्य बनवायचं. याला कसं बनवणार, इसका हमने तुम्हें न्योता दिया था. मग ह्याचं प्रश्नार्थक वाक्य काय होतं, तर प्रश्नार्थक शब्द माहिती पाहिजे. क्या, क्यों, कैसे हे सगळे प्रश्नार्थक वाक्य आहे. तुम्हाला हे तर बघा कसं होतं, क्या इसका हमने तुम्हें न्योता दिया था आणि शेवटी क्वेश्चन मार्क या ठिकाणी द्यायला विसरायचं नाही. किती मार्काला होतं हे, 1 मार्काला होतं. एक वाक्य परिवर्तन करायचं होतं आणि एक ओळखायचं होतं. ठीक आहे. पुढचं, सूचनाओं के आधार पर कृतिया कीजिए. पहिला आहे की अधोरेखित शब्द का शब्दभेद लिखिए. शब्दभेद म्हणजे आता व्यवस्थित लक्ष ठेवा, शब्दभेद काय असतं, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक आहे. ठीक आहे. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाउन, प्रोनाउन हे सगळे आहेत, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब. तसंच हिंदीमध्ये तुम्हाला नाम, सर्वनाम, त्याच्यानंतर विशेषण, त्याच्यानंतर क्रियाविशेषण, त्याच्यानंतर उद्गारवाचक शब्द, अशा प्रकारचे शब्द जे आहेत त्या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो, शब्द के भेद. ठीक आहे. मग आता हे गोवा शब्द आहे. गोवा इंग्लिशमध्ये जर तुम्हाला विचारलं तर गोवा हे कोणतं नाऊन आहे, तर प्रॉपर नाऊन आहे. तर गोवा हे प्रॉपर नाऊन असल्यामुळं आपण त्याला हिंदीमध्ये काय म्हणतो, व्यक्तिवाचक सर्वनाम. व्यक्तिवाचक सर्वनाम. ठीक आहे. व्यक्तिवाचक सर्वनाम किंवा व्यक्तिवाचक नाम म्हणतो त्याला. व्यक्तिवाचक सर्वनाम नाही, व्यक्तिवाचक नाम, नाऊन, प्रॉपर नाऊन म्हणतो ना, व्यक्तिवाचक नाऊन, गोवा. त्यानंतर निम्नलिखित अवयवों से किसी एक अवयव का वाक्य में अर्थपूर्ण कीजिए. तर वाक्यात उपयोग करायचा आहे तुम्हाला और आणि बहुत. हे और कंटिन्यू परीक्षेला आहे. और तुम्हाला हे 1 मार्क आहे ना असाच फुकट भेटतो. काय करायचं, ह्या वाक्यात उपयोग करायचा. बघा, मेरे पसंदीदा क्रिकेटर कौन से है, महेंद्र सिंह धोनी. और आला शब्द और विराट कोहली. ठीक आहे, विराट कोहली. हे तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे 1 मार्कासाठी. हे नाही आलं तर दुसरं बघा, बघा कसं होतं याचं, मुझे क्रिकेट खेलना बहुत आला का बहुत शब्द, बहुत पसंद है. त्या ठिकाणी तुम्हाला बहुत लिहायचं. 1 मार्क भेटतो इथं. अशा पद्धतीने वाक्यात उपयोग करायचं आहे. बघा आलं हे संधी आलं, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय. आता इथं काय सम प्लस तोष आहे ना इथं, मग याचं होतं संतोष. आता हा संधी भेद कोणता आहे, इथं
म म्हणजेच काय, हे अर्ध असं, तर ह्याचं अ येते का शेवटी, म अ येते, आणि इथं प्लस तो पशी सुद्धा अ येतं. म्हणून हा कोणता संधी होती ही, तर त काय आहे, त हे तुमचं व्यंजन आहे, हे अ आणि हे त, तर तो, तर ही संधी आहे कोणती संधी, तर व्यंजन संधी आपण या ठिकाणी म्हणू शकतो. व्यंजन संधी, कारण इथं त म आणि इथं त दोघेही व्यंजन आहेत. सदैव मध्ये आता सदैव, सदा प्लस इथं सदा अधिक दुसरं काय होतं, एव, सदा प्लस एव. आता इथं सदा आ आलं शेवटी, दा म्हणजेच आ, आणि इथं ए, आ प्लस ए म्हणजे ही कोणती संधी आहे, स्वर संधी आहे. 3 संधी प्रकारे लक्षात ठेवा, स्वर संधी, त्याच्यानंतर विसर्ग संधी आणि व्यंजन संधी, ह्या 3 संधी लक्षात ठेवा. तिन्हीवरती प्रश्न असतो कंटिन्यू 1 मार्कासाठी परीक्षेमध्ये, ठीक आहे. मग निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. सहायकारी क्रियापद तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याचं मुख्य रूप लिहायचं आहे. मग बनाने लगे हे सहायकारी क्रियापद आहे, तर ह्याचं काय होणार, बनाने हे मूल आहे, मूळ क्रियापद आहे, आणि लगे सहायकारी क्रियापद आहे. त्याच्यानंतर होती हे मूळ क्रियापद आहे, आणि होती ही होती जाती हे कोणतं क्रियापद आहे, होती हे सहाय्यक क्रियापद आहे. बघा, ठीक आहे. बनाने लगे, त्याच्यानंतर होती हे. वाक्य परत एकदा वाचतो मी, तर वाक्य असं आहे, फिर भी मुझे धूप तीखी ही होती जाती, फिर भी धूप तीखी हो जाती. इथं होती आणि जाती दोन आहेत, इथं बनाने आणि लगे. तर मग बनाने हे मूळ क्रियापद आहे या ठिकाणी, आणि लगे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. त्याच्यानंतर इथं होती हे मूळ क्रियापद आणि जाती सहाय्यकारी क्रियापद, ठीक आहे. मग कसं होणार सहाय्यकारी क्रियापद, लगे आणि जाते, मूलमध्ये बनाने आणि होती, ठीक आहे. पुढे जाऊ आपण, निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. हे खूप सोपं असतं, त्याला वाना लाना अशा पद्धतीने शब्द जोडवायचे असतात. खानाचं काय होतं, खिलाना प्रथम रूप, आणि द्वितीय खिलवाना, ठीक आहे. मग त्यापुढं धुलनाचं धुलाना, आता तुम्हाला येतं धुलाना, पुढचं सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, सांगा बरं पटकन, काय होतं धुलानाचं धुलवाना, ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने हे इथं सुद्धा 1 मार्क तुमचा कव्हर होतो. पुढचा प्रश्न, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. शेखी बखारना, आता शेखी बखारनाचा अर्थ काय, बढाई मारणा, म्हणजे हाय त्याच्यापेक्षा जास्त ओढून चढून सांगायचं. घेतली तुमची गाडी स्प्लेंडर आणि सांगणार BMW, ठीक आहे. अशा टाईपमध्ये म्हणजे हुशारी मारायचं, त्याला म्हणतो आपण शेखी बहारना. वह हमेशा अपनी अमेरिकी शेखी बहारता है. काय होतं उत्तर, याचं शेखी बहारनाचा अर्थ काय होतं, बढाई मारना, ठीक आहे अर्थ. आणि वाक्यात उपयोग, वो हमेशा अपनी अमेरिका म्हणजे अपनी अमेरी म्हणजे श्रीमंती, ठीक आहे. ह्याचा अमेरी म्हणजे श्रीमंत, अमेरिकी शेखी बहारता है. आता निजात पानाचा अर्थ आहे नियंत्रण में लाना, नियंत्रण कंट्रोल, नियंत्रण में लाना म्हणजे कंट्रोल मध्ये आणायच्या आहेत गोष्टी तुम्हाला. मग वाक्यात उपयोग काय होतो, नए प्राचार्य ने स्कूल में अनुशासन का निजात पाया, ठीक आहे. समजतंय का, लिहून घ्या, म्हणून म्हणतो पेन पेपर सोबत ठेवा, खूप महत्वाचं आहे. याच्यातले बरेचसे प्रश्न काय होणार आहेत यावर्षी, रिपीट होणार आहेत, ठीक आहे. मग अधोरेखित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए गए मुहावरों से उचित मुहावरों का चयन करके वाक्य फिर से लिखिए. ह्या दोन्हीपैकी एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. गीता के गाने की सभी श्रोताओं ने प्रशंसा की. मग आता ह्याचं प्रशंसा कीच्या जागी तुम्हाला लिहायचंय दाद देना, हे मुहावरा इथे टाकायचं. काय होतं, गीता के गाने की सभी श्रोताओं ने दाद दिया, गीता के गाने को सभी श्रोताओं ने दाद दिया, ठीक है. 7वां प्रश्न, निम्नलिखित वाक्य पढ़कर प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. आता कारक तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याचा भेद लिहायचा आहे, ठीक आहे. ते कारक म्हणजे काय, संबंध कारक, संप्रदान कारक, अधिकरण कारक, हे सगळे कारकाचे प्रकार आहेत. मग तुम्हाला इथं की हा शब्द दिसतोय आणि इथं ने हा शब्द दिसतोय, तर हे तुमचे कारक आहे, ठीक आहे. की आणि ने. मग की कोणतं कारक आहे, तर की हे जे आहे ते संबंध कारक आहे. कसं, कितने दिन की छुट्टियां कितने दिन की म्हणल्यावर संबंध आहे ना कशासोबत, सुट्टीयासोबत, संबंध कारक. आणि ने हे काय, कर्ता कारक. कोण, आवाज ने मेरा, किसने, आवाज ने, आवाज याच्यामध्ये काय, कर्ता आहे, कर्ता कारक या ठिकाणी आपल्याला भेद सांगता येतो. पुढचा प्रश्न 8वां, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. आता विराम चिन्हाचा वापर करायचा 1 मार्कासाठी आहे. बघा, उन्होंने पूछा यह कौन सा महीना चल रहा है. याचं कसं होतं, उन्होंने पूछा इथं कॉमा येतो,
इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट होतो आणि या ठिकाणी सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क येतो आणि त्याच्यानंतर हे तुमचं डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज होतो. अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्यात विरामचिन्हाचा वापर करायचा होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. आता काल परिवर्तन करायचे तुम्हाला. बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम में चलाते हे. अपूर्ण भूतकाळ करायचं. अपूर्ण भूतकाळ म्हणजे तो चालू असला पाहिजे. ठीक आहे. मग कसं होणार, तर बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चलाते थे. इथं काय होणार, फक्त चलाते थे होणार. ठीक आहे. पुढं वे बाजार से नई पुस्तक खरीदते हे. सामान्य भविष्यकाळ आहे. खरीदते हे तर खरीदेंगे होईल. ठीक आहे. वे बाजार से नई पुस्तक खरीदेंगे देंगे. ठीक आहे. पुढं आप इतनी देर से नाप तोल करते है. आता हे पूर्ण वर्तमान काळ करायचं आहे. करते हे तर कर रहे है असं होणार याचं. आप इतनी देर से नाप तोल कर रहे है. करते हेच कर रहे है होतं. ठीक आहे. मग 10वा प्रश्न बघू. निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. आता वाक्याच्या आधारावरती तुम्हाला सांगायचं आहे संमिश्र आहे, मिश्र आहे, सरल आहे का संयुक्त आहे. आश्रम किसी एक धर्म से चिपका नहीं है. हे वाक्य सरल वाक्य आहे. सरल वाक्याचा हा प्रकार आहे, सरल वाक्य. ठीक आहे. मग पुढे जाऊ आपण. निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना के आधार पर परिवर्तन कीजिए. तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. आज्ञार्थी वाक्य, आज्ञा द्यायचं, ऑर्डर आहे, मग त्याची स्टार्टिंग क्रियापदानं व्हायला पाहिजे. इथं काय येणार, खयाल रखना किंवा अपना ख्याल रखना. अजून एक प्रकार काय होतो, ख्याल रखना अपना. ठीक आहे. मग पुढं निषेधार्थ म्हणजे निगेटिव्ह करायचं. काय होतं, थोडी देर बातें हुई. थोडी देर बातें नहीं हुई. काय वापरायचं, फक्त नाही हा शब्द वापरायचा. निषेधार्थ वाक्य म्हटलं ना तर तुम्हाला काय वापरावं लागतं त्याच्यामध्ये, थोडी देर बातें नहीं हुई. नाही हा शब्द या ठिकाणी वापरायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. ह्याच्यामध्ये 11वा प्रश्न लास्ट येतो तो तुमचा, तो म्हणजे 11वा आहे तर तो निम्नलिखित वाक्य में से किसी दो वाक्यों को शुद्ध करके लिखिए. मग आता इथं एक लड़का पिताजी और माँ को बाजार को गए. पिताजी और माँ बाजार गए. लड़का पिताजी और माँ बाजार गए. ठीक आहे. गई नाही हे गए येतं. इथं काय येतं, गए, बाजार को गए. पुढं मैं अपने देश को प्रेम करता हूँ असे येतं ना. मैं अपने देश से प्रेम करता हूँ. देश को नाही तर देश से येतं इथं. ठीक आहे. आणि इथं गई नाही गए येतं. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, तर सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. ह्याच्यामध्ये काय, निम्नलिखित वाक्य के आधार पर शब्दभेद तुम्हाला येतं तुम. आता हे तुम काय तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वनाम आहे हे, याला म्हणतो आपण तुम लिहायचं इथं आणि त्याच्या पुढे नाव लिहायचं सर्वनाम. पुढे जाऊ आपण. काय करायचं, अव्यय वाक्यात उपयोग करायचा आहे. धीरे धीरे. वो बहुत धीरे धीरे बात करता है. लिहून घ्या. वो धीरे धीरे बात करता है. ठीक आहे. मुझे, आता लेकिन वाक्यात उपयोग करायचा आहे. मुझे परीक्षा में कम मार्क्स आए लेकिन मैं नाराज नहीं हुआ. कसं काय नाराज होणार, अभ्यासच केला तर मार्क कसे पडतील. ठीक आहे. मग पुढे जाऊ आपण. तर अशा पद्धतीने वाक्य बनवायचे होते. कृती पूर्ण कीजिए. आता इथं संधी तुम्हाला शब्द लिहायचे, महा प्लस आत्मा, महात्मा येतं इथं. ठीक आहे. आणि संधीचा भेद कोणता आहे, हा संधीचा भेद सांगत असताना तुम्हाला स्वर संधी या ठिकाणी सांगता येतं. ही तर आ, म हाचं आ आणि इथला आ म्हणून काय होतं, आ म्हणजे हे स्वर संधीचं उदाहरण आहे. दुस्साहस, मग इथं दूच्या नंतर काय तर विसर्ग येतं आणि इथं साहस म्हणजे विसर्ग आला म्हणजे कोणती संधी असणार, ही विसर्ग संधी असणार आहे. पण आता पुढे जाऊ आपण. निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहायक क्रियापद पहचान कर उसका मूल रूप लिहा. सहायक क्रियापद लिहायचं आहे आणि त्याचं मूळ रूप लिहायचं. सहायक क्रियापद आणि मूळ रूप. बढ़ गए, दोन आहे तिथं. खोल दिया. सहायकारी क्रियापद कोणतं येतं, गए आणि दिया. ठीक आहे. इथं मूळ क्रिया बढ़ आणि खोल. बढ़ आणि खोल. बढ़ लिहायचं. बढ़ आणि खोल हे दोन मूळ क्रियापद आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, निम्नलिखित में किसी एक वाक्य का प्रथम द्वितीय प्रेरणार्थक रूप लिख. चलवाना आणि चलनाचं काय होतं, चलाना हे मागच्या वेळेस बी आलं तर मिलाना आणि द्वितीय काय होतं, चलवाना. बघा, चलवाना आणि इथं
मिलवाना. अशा पद्धतीने तुम्हाला हा 1 मार्काचा एकदम सोपा प्रश्न आहे, तो होतो 6वा प्रश्न. याच्यातला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा निम्नलिखित मुहावरा में से एक मुहावरे का अर्थ. मुहावरा टांग अडाना, बाधा डालना. अर्थ काय होतो? बाधा डालना. ठीक आहे. अर्थ कसा, वाक्याचा उपयोग कसा होणार मग? वो हमेशा मेरे काम में टांग अड़ाता था. ठीक आहे. पुढं गला फाड़ना, जोर जोर से चिल्लाना, जोर जोर से चिल्लाना. ह्याचा वाक्याचा उपयोग कसा होतो? सर किंवा शिक्षक क्लास में नहीं थे इसलिए बच्चे जोर जोर से गला फाड़ रहे थे. अशा पद्धतीने वाक्याचा उपयोग होतो. हे नाही आलं तर 8वामध्ये तुमचं और लिहायचं. काय लिहायचं? तर हे वाक्य दिले, रोते हुए बच्चे को गोद में उठाकर माँ स्नेह करने लगी. आता स्नेह करने लगीच्या जागी ह्या दोन्हीपैकी एक मुहावरा तुम्हाला ऍड करायचा आहे. कसं होणार हे? तर रोते हुए बच्चे को गोद में उठाकर माँ हात फेरने लगी. या ठिकाणी हात फेरने लगी हे होतं. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. 7वा प्रश्न आहे याच्यामध्ये, निम्नलिखित वाक्यों में से प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक तुम्हाला सांगायचं आहे. वाक्य आहे मकान पर मकान लदे है. आता इथं पर हे काय तुमचं कारक. आता त्याचा भेद काय सांगणार आहे तुम्ही? अधिकारण कारक आहे याचा भेद. अधिकारण कारक भेद. त्याच्यानंतर रामस्वरूप इशारे के लिए खासते है. के इथं कारक आहे आणि ह्याच्यामध्ये कोणतं कारक आहे? संप्रदान कारक या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, संप्रदान कारक. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, निम्नलिखित वाक्य में से यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग. आता इथं काय करायचं तुम्हाला? विराम चिन्हांचा वापर करायचा आहे. बघा, हा याच्यानंतर काय तुमचं उद्गारवाचक चिन्ह येतं. हा मेरे पास बहुत से पत्र आते है. याच्या ठिकाणी तुम्हाला इथं फुल स्टॉप द्यायचा आहे हिंदीमधला. ठीक आहे. पुढं वाक्य में से किसी की काल परिवर्तन आहे हे, तर सामान्य भविष्यकाळ. मानू को ससुराल पहुंचाने मैं ही जाता हूँ. याचं काय होणार? मैं ही जाऊंगा. ठीक आहे. पुढं दोनों ही देर तक फुट फुट कर रोते है. अपूर्ण भूतकाळ करायचा आहे. रहे थे. फुट कर रो रहे थे. पुढं वे पुस्तक शांती से पढ़ते है. पूर्ण वर्तमान करायचं आहे. पढ़ चुके है. ठीक आहे. याचं काय होतं? पढ़ चुके है. याचं अपूर्ण वर्तमान काळ होतं. ठीक आहे. सॉरी, पूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद. वाक्याची रचना सांगायची तुम्हाला आणि त्याचा प्रकार सांगायचा आहे. मोठे तौर पर 2 वर्ग किए जा सकते है. हे आहे सरल वाक्य. ठीक आहे. पुढचं निषेधार्थ वाक्य बनवायचं आणि प्रश्नार्थ वाक्य. निषेधार्थ म्हणजे निगेटिव्ह. परिचय के बिना किसी को दाखिल करना चाहिए. ह्याचं काय होतं? परिचय के बिना किसी को भी दाखिल करना नहीं चाहिए. आणि हे झालं निषेधार्थ. आता ह्याचं थोडी बातें हुई हे तुम्हाला प्रश्नार्थ करायचं आहे. तर क्या बातें हुई. ठीक आहे. प्रश्नार्थक वाक्य आपण या ठिकाणी केलं. किंवा कोण सी बातें हुई हे सुद्धा तुमचं प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रश्नार्थक शब्द खूप सारे आहेत त्यामुळं. पुढं सूचना के आधार पर भेद. आपल्याला भेद सांगायचा आहे. सोना चांदी. आता हे सोना चांदी जे आहे ना, याचं तुम्हाला भेद करायचं आहे. शब्द के भेद माहिती आहे तुम्हाला? तर शब्द के भेदमध्ये हे काय मटेरियल आहे ना, मग इंग्लिशमध्ये जे मटेरियल नाव नाही तर त्याला आपण इथं काय म्हणतो? द्रववाचक संज्ञा किंवा संज्ञा. अशा पद्धतीने हे तुम्हाला सांगता येतं. पुढं आता हे वाक्यात तुम्हाला उपयोग करायचा आहे. काशचं वाक्य कसं होतं? काश मैं प्रधानमंत्री होता. ठीक आहे. प्रधानमंत्री होता तो असं लिहायचं पुढं. फुल स्टॉप. त्यानंतर क्योंकि. पुढं मैंने परीक्षा में 90% लाए थे क्योंकि मैंने बहुत पढ़ाई की थी. अशा पद्धतीने याचं उत्तर येणार. पुढचं आहे तुमचं कृती पूर्ण कीजिए. परत आलं महात्मा, रिपीट प्रश्न आलेला आहे हा. त्याच्यामुळं आपण हे प्रश्नपत्रिका सगळ्या इथं चालत आहे. याचा खूप फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे. मग महात्मा शब्द होईल. त्याच्यानंतर इथं नमस्ते आहे. महा इथं आ आणि इथं सुद्धा आच आहे. ठीक आहे. ह्या महामधला आ आणि इथला आ. तर हे स्वर संधीचं उदाहरण आहे. स्वर संधी. त्याच्यानंतर नम असं बघा. इथं नम इथं विसर्ग आहे आणि याचा अधिक इथं आणि ते. तर मला सांगा कोणती संधी असेल? हे कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती संधी असेल. तर कोणती संधी? विसर्ग संधी असणार. विसर्ग संधी, कारण हे इथं विसर्ग आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूळ रूप. सहायक क्रिया शोधायचं आहे आणि त्याचं मूळ रूप लिहायचं आहे. पहुंचीचं काय होणार? पहुंची सहाय्यकारी क्रियापद आहे. पहुंची आणि याचं मूळ रूप आहे पहुंचना. आणि ह्याच्यामध्ये रूठ गई हे गई सहाय्यकारी क्रियापद आहे आणि जाना हे मूळ क्रियापद आहे. ठीक आहे.
पुढचा आता जाऊ आपण निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचं आहे. परत हे एकदा व्यवस्थित करा, तुम्हाला सोपं जाईल. 1 मार्काला आहे. भूलचं भूलना आणि द्वितीय होतं भूलवाना. तिसरं लिखनाचं लिखाना आणि लिखवाना हे दुसरं होतं. पुढे जाऊ आपण आता. ठीक आहे, हे सोपं आहे. त्याच्यानंतर मुहावरे आहे तुम्हाला. सीना ताण कर खडे रहना. सीना ताण कर खडे रहना म्हणजे तुम्हाला ह्याचा अर्थ काय सांगता येतो, गर्व किंवा अविश्वास से खडे रहना. आता ह्याचा वाक्यात उपयोग काय होतो, सैनिक बघा इथं अर्थ लिहायचा झाला तर गर्व से खडे रहना. मग त्याचा वाक्यात उपयोग बघा, वाक्यात उपयोग सांगत असताना सैनिक, भारतीय सैनिक सीमा पर सीना ताण कर खडे रहते है. कळलं का वाक्य. पुढं मन तरंगायित होना. मन तरंगायित होना मतलब बहुत खुश होना. ह्याचा अर्थ काय, बहुत खुश होना. ठीक आहे. मग आता पुढचं याचं वाक्यात उपयोग काय होतं तर अच्छे परिणाम सुनकर किंवा अच्छी खबर सुनकर उसका मन तरंगायित हुआ था. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने वाक्यात उपयोग करायचा असतं. पुढचा आहे अधोरेखित केलेलं जे अर्थ आहे त्याला तुम्हाला मुहावरा टाकायचा आहे. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही भयभीत होना. ह्याच्या ठिकाणी काय होतं, भयभीत हुआ. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं भयभीत हो गया. ठीक आहे. पुढचं 7वां, निम्नलिखित वाक्यों से कोई एक कारक चिन्ह पहचान कर उसका भेद लिखिए. चिन्ह आणि भेद. ह्याच्यामध्ये की आहे आणि इथं से आहे. चिन्ह कोणतं, से आणि की. मग ह्याचा अर्थ काय कसं लिहिणार, की कोणता आहे, संबंधकारक, की संबंधकारक दोघींमधला संबंध दाखवतो, योजना की योजनेचा संबंध दाखवतो, आणि से ससुराल से म्हणजे कारण दाखवतो नाही तर कारण कारक भेद आहे हा. से कोणता, कारणकारक, आणि की संबंधकारक भेद आहे. ठीक आहे. मग पुढे जाऊ. निम्नलिखित वाक्य के आधार पर विराम चिन्ह वापरले जाते. विराम चिन्ह कसं वापरणार, याचं काय होणार, केवळ टीका नथुनी और बिछिया रख लिए थे. ह्याचं बघा काय होतं, इथं केवळ टीकाच्या नंतर कॉमा नथुनी और बिछिया रख लिए थे, इथं फुल स्टॉप येतो तुमचा. मग पुढं काय लिहायचंय, काल परिवर्तन करायचंय. पहिलं काय, अपूर्ण वर्तमान करायचंय. सातो तारे मंद पड रहे है. ठीक आहे. पुढं सरकार एक ही टैक्स लगाती है. सामान्य भविष्यकाळ, सरकार एक ही टैक्स लगाएगी. भविष्यकाळ केलं लगाएगी, लगाएंगी. अली घर से बाहर चला जाता है. पूर्ण भूतकाळ करायचा आहे. चला गया था. ठीक आहे. अशा पद्धतीने हे काल परिवर्तन होतं. पुढचं काय म्हणतंय ते, की रचना के आधार पर वाक्याचा प्रकार तुम्हाला शोधायचा आहे. वह बड़ी काकी पर झपटी और उन्हें दोनों हाथों से झटकर बोली. याचा अर्थ आहे तुम्हाला इथं और शब्द दिले म्हणजे दोन वेगवेगळे वाक्य आहे. तर हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. मिश्र वाक्य. ठीक आहे. वाक्यामध्ये और आलेलं आहे की ते मिश्र वाक्य असतं. पुढचं निम्नलिखित प्रश्न. आता इथं विस्मयकारक बनवायचं आणि आज्ञार्थक वाक्य. विस्मयकारक म्हणजे उद्गाराचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं. काय होतं, गायने दूध देणं बंद कर दिया. म्हणजे अरे काय होतं, आश्चर्यकारक आहे ना हे. मग कसं होणार, अरे इथं विस्मयकारक चिन्ह. गायने दूध देना बंद कर दिया. अशा पद्धतीने इथं ह्याचं उत्तर होतं. ठीक आहे. माझा पुढचं काय, आज्ञार्थी वाक्य बनवायचं म्हणजे ऑर्डर द्यायचे. तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. मग इथं काय होतं, ख्याल रखना चाहिए किंवा तुम्हें ख्याल रखना चाहिए किंवा तुम्हें ख्याल रखना है असं उत्तर. तुम्हें ख्याल रखना है किंवा खयाल रखो अपना. अशा पद्धतीने सुद्धा ह्याचं उत्तर होतं. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. पुढचा प्रश्न आहे, काय सूचना के आधारावर कृती करायचे. शब्दाचा भेद तुम्हाला ओळखायचा. ताजी शब्द आहे तर ताजी शब्द काय दाखवतो, गुण दाखवतो ना. मलाईचा गुण दाखवतो. ताजी गुण मलाई आहे. मग गुणवाचक संज्ञा आहे. ठीक आहे. पुढं आता हे वाक्यात उपयोग करायचा आहे. परत एकदा और आलं आणि के पास आलं. बघा और लिहायचं. मैं और मेरा मित्र दोनों अच्छी क्रिकेट खेलते. दोनों ही अच्छा क्रिकेट खेलते हैं. ठीक है. पुढं के पास, मैं कल रात उस पेड़ के पास खड़ा था. ठीक आहे. पुढचा प्रश्न हे सोपा आहे म्हणून जास्त लवकर घेतो आपण. आता परत एकदा, दिग्गज, दिग प्लस अज असं होतं. दिक इथं काय होतं, दिग्गजचं दिक प्लस अज. मग आता इथं दिक क आहे, इथं
क आहे म्हणून हे क आणि इथला अ तर काय होतं क, तर ही आहे व्यंजन संधी, व्यंजन संधी, व्यंजन संधी. आणि विच्छेद कसा होतो, दिक प्लस अज. आता पुढचा शब्द आहे सदा प्लस एव, सदा प्लस एव. मग इथं होतं सदैव, सदैव शब्द येतो इथं सदा प्लस एव. आणि संधी कोणती आहे तर दीर्घ, दीर्घ संधी आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पुढे जाऊ. निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का सहायकारी क्रियापद तुम्हाला शोधायचं आहे. सहाय्यकारी, सहाय्यकारी क्रियापद पहचान करो, उसका मूळ रूप लिखिए. रख सखे, रख सखेचं काय होतं रखना आणि चले गएचं जाना, चले जाना, चले जाना. अशा पद्धतीचं तुम्हाला मूळ रूप आणि सहाय्यक रूप सांगता येतं. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित में से प्रथम प्रेरणा और द्वितीय प्रेरणार्थक रूप. देखनाचं दिखाना, त्याच्यानंतर तोडनाचं तोड, तोडना, त्याच्यानंतर येतं तुमचं काय इथं दिखवाना, दिखवाना आणि इथं तोडवाना, तोडवाना. या पद्धतीने प्रथम आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे, मुहावरे आहे तुम्हाला. मुहावरे बघा. मुंह लाल होला टांग अडाना. मुंह लाल होना मतलब एकदम गुस्से में आ जाना. ठीक आहे. मग आता इथं परीक्षा में कम मार्क मिलते ही उसका मुंह लाल हो गया. टांग अडाना मत हे परत एकदा आलं, रिपीट झालं. टांग अडाना मतलब बाधा डालना, बाधा डालना. मेरा मित्र हमेशा मेरी काम में बाधा टांग अडाता है. पुढचा प्रश्न तर आता दिलेलं वाक्य आहे. पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध में आ गया. क्रोध में आ गया मतलब तिलतिला जाना किंवा काम फुटणार. तर ह्याच्यापैकी कोणतं येणार तिलतिला जाना. ह्याचं उत्तर येतं तिलतिला जाना. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा सांगा जा माझ्या अगोदर. ठीक आहे. पुढचं सांगा बरं तुम्ही काय याचं कारक कोणतं येतं, कारक आणि कारक. ठीक आहे. कारक चिन्ह सांगतो से आणि इथं के. कारक चिन्ह से आणि के. उत्तर काय येतं सेचं काय असणार आहे तुमचं करण कारक, कारण कारक आहे. ठीक आहे. आणि केचं कोणतं येतं संबंध कारक, केचं संबंध कारक. ठीक आहे. हे सोपं आहे. बघा आता पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न येतो तुमचा निम्नलिखित वाक्यामध्ये उचित विराम चिन्ह वापरायचे तुम्हाला. जल्दी जल्दी पैर बढ़ा, इथं जल्दी जल्दी तिथं डॅश, पैर बढ़ाला इथं फुल स्टॉप. पुढं अपूर्ण वर्तमान काढायचं आहे. आराम हराम हुआ है, याचं अपूर्ण वर्तमान काळ करायचं. आराम हराम हुआ है हे पूर्ण आहे, तर आराम आराम हराम करते है किंवा होता है. ठीक है. वे बाजार से नई पुस्तक खरीदते, पूर्ण भूतकाळ उन्होंने वे बाजार से नई पुस्तक खरीद लाए थे. पुढं मैंने खिड़की के गर्दन निकाल, खिड़की से झाकूंगा इथे सामान्य भविष्य आहे ना. मैं खिड़की से गर्दन निकालकर खिड़की के स्वर में झाकूंगा असं येणार त्याचं उत्तर. किंवा कहूंगा, मैंने कहा, कहाचं कहूंगा होतं. ठीक आहे. मग पुढं काय तर रचना के आधार पर वाडी काकी छटकर बोली. ह्याचं काय करायचं तुम्हाला वाक्याचा भेद लिहायचा, वाक्याचा प्रकार लिहायचा. कोणतं येणार इथं और शब्द आहे बघा. वह बुडी काकी पर झपटी उन्होंने हात झटकर बोली. मग हे तर तुमचं मिश्र वाक्य, मिश्र वाक्याचा हा प्रकार आहे. पुढचं आहे विधानार्थी वाक्य करायचं ह्याला आणि इथं प्रश्नार्थ वाक्य. विधानार्थी मैं आज रात का खाना नहीं खाऊंगा, तर मैं आज रात का खाना खाऊंगा. सोपं आहे. त्याच्यानंतर मानो इतना ही बोल सकी, मानो कितना बोल सकी. ह्याचा प्रश्नार्थ काय होतो मानो कितना बोल सकी, कितना बोल सकी, कितना बोल सकी आणि शेवटी क्वेश्चन मार्क येतं. ठीक आहे. पेन पेपर असेल तर लिहून घ्या. इथं लिहायचं थोडं आपण जरा फास्ट किया, व्हिडिओ खूप मोठा होता है. सूचनाओं के आधार के अनुसार कृतियां कीजिए. निम्नलिखित वाक्य में अधोरेखांकित शब्द का भेद. लाडली शब्द आहे हा, तर तुम्हाला ह्याचा भेद सांगायचा. लाडली शब्दाचा भेद काय होतो जातीवाचक संज्ञा आहे. कोणतं जातीवाचक संज्ञा. इथे लिहा शब्द खाली लिहायचा जशाच तसा आणि पुढे लिहायचं जातीवाचक संज्ञा. ठीक आहे. मग परत केली जी हा. आता हे दोन वाक्य आहेत, दोन शब्द आहेत, ह्यांना वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. मग तुम्ही काय म्हणणार केली मैं उसके लिए किंवा मैंने उसके लिए खाना बनवाया था, खाना बनवाया था. ठीक आहे. पुढचं जी हा. पुढचं काय होतं जी हा. जी हा मैंने ये काम किया है, मैंने ये काम किया है. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर होतं. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे कृती पूर्ण कीजिए. दुस्साहस आणि सज्जन हे परत एकदा आलं दुस्साहस. तर बघा आता काय होतं इथं दुस्साहस कोणती संधी आहे इथं दिसते तुम्हाला दोन टिंब दिसली की याला विसर्ग संधी. चलो भाई तुम कोण हो विसर्ग संधी. त्याच्यानंतर आता याचं काय होतं शब्द दुस्साहस, दुस्साहस. ठीक आहे. सज्जन आहे, सज्जनचं काय होतं विसर्ग काय होतं किंवा संधी विच्छेद काय होतो तर सत प्लस जन, सत अधिक जन. मग ह्याचं काय होतं कुठली संधी होती ही तर व्यंजन संधी, व्यंजन संधी. कारण इथं त आहे आणि इथं ज आहे. त आणि ज हे दोघी व्यंजन आहे, त्याच्यामुळे व्यंजन संधी होत आहे. पुढचं निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का सहायकारी क्रियापद पहचान कर, उसका मूळ रूप लिखे. रख दियाचं होतं तुमचं रखना, रख दिया सहाय्यक क्रियापद रखना.
रोक सकेच रोकना. ठीक आहे, कळते का? हे कळलंच पाहिजे, आता काय डाऊटच नाही पाहिजे. ठीक आहे, पहिल्यात रख दिया रखना, दुसरं रोक सके रोकना. पुढे जाऊ, पुढचा प्रश्न पुढचा आहे, तर निम्नलिखित क्रियाओं में से किसी एक क्रिया का प्रथम द्वितीयक अजून परत मिल काय मागना तर मंगवाना किंवा मांगवाना. मंगवाना इथं तेच होतं, मंगवाना मंगवाना. काय पिसना इथं पिसवाना आणि त्याचंही काय होतं पिसवाना. ह्या दोन्हीचंही काय होतं सेम होतं, पिसवाना. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न, निम्नलिखित वाक्याचे मुहावरे. मुहावरे येते तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. निछावर करना. आता निछावर करना म्हणजे काय होतं, निछावर कर देना. निछावर कर देण्याचा अर्थ काय होतं तर समर्पित हो जाना. ठीक आहे, मग इथं वाक्य, हमारे सैनिक अपने देश के लिए जान निछावर कर देते हैं. त्याच्यानंतर बोलबाला होना मतलब बहुत नाम कमाना. नाम कमाना. ठीक है, नाम कमाना. हमें बड़े होकर हमारा बोलबाला होता है. जब हम बड़े हो जाते हैं, जब हम कुछ हासिल करते हैं, कुछ अच्छा काम करते हैं, तब हमारा क्या होता है बोलबाला होता है. पुढचं, क्या आपने मुझे अपमानित करने के लिए यहाँ बोला है. या अपमानित करण्याच्या जागी कोणता मुहावरा येतो ह्या ठिकाणी दोन्हीपैकी, तर ते लिहायचं आहे. तर इज्जत उतारना येतो. क्या आपने इज्जत उतारने के लिए मुझे यहाँ बुलाया था, असं होतं याचं उत्तर. पुढं काय, तर काय पुढचं आहे तुमचं, कारक चिन्ह पहचान कर लिखी. कारक चिन्ह आणि कारक भेद. इथं की आहे आणि इथं मे आहे. मग कीचं काय होतं, कीचं आहे संबंधकारक. कीला आपण लिहितो संबंधकारक आणि मेचं आहे तुमचं मे अधिकारण कारक. ठीक आहे, अशा पद्धतीने उत्तर लिहायचं, 1 मार्काला आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्ह लिहायचं. आता विराम चिन्ह, अरे बापरे, क्या करू मजबुरी है, काहीच नाही, सोपं आहे. इथं क्वेश्चन मार्क द्यायचा, विषय संपला. क्या करू मजबुरी है. पुढचं काय, काल परिवर्तन करायचं आहे. ह्याचं काय, पूर्ण भूतकाळ करायचं आहे. पूर्ण म्हणजे कंप्लीट झालं. मैं पढ़ना शुरू करूंगा, इथं काय होतं मैंने पढ़ना शुरू किया था असं येणार. पुढचा प्रश्न, काकी ने पिटारी को फिर टटोला. सामान्य भविष्यकाळ. काकी ने पिटारी को फिर से टटोला, हे सामान्य भविष्यकाळ आहे. टटोलेगी असं येणार याचं. काकी पिटारी को फिर से टटोलेगी हे भविष्यकाळ झालं. अपूर्ण वर्तमान म्हणजे चालू. विषमता दूर करने में कानून की कुछ मदद देता है. विषमता दूर करने में कानून कुछ मदद कर रहा है. ठीक है, हे अपूर्ण आहे, चालू म्हणतो त्याला आपण. 10वां, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. वह बूढ़ी काकी पर झपटी और उन्होंने दोन्ही हात और आलं. इथं दोन्ही कोणतं वाक्य, मिश्र वाक्याचं उत्तर आहे. 1 मार्क भेटला तुम्हाला, खुश. त्यानंतर बघा पुढचं वाक्य, तुम्ही विधानार्थी करून दाखवा, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळं मिस करतो, तुम्ही काहीतरी करा. चला सांगा काय, मैंने घंटों बैठकर उसके पास काम करने के ढंग नहीं देखा. विधानार्थी वाक्य काय होणार, मैंने घंटों बैठकर उसके काम करने के ढंग को देखा है. नाही काढून टाकायचं इथं, आणि क्या सुद्धा काढून टाकायचं. तुम्ही आपला ख्याल रखना चाहिए. परत आले, आज्ञार्थी वाक्य बनवायचं. आज्ञा म्हणजेच ऑर्डर द्यायचं. कसं देणार ऑर्डर, आज्ञार्थक वाक्य बघा, अपना ख्याल रखना चाहिए. ठीक आहे, तुम्ही ख्याल रखना चाहिए असं लिहायचं, किंवा ख्याल रखना चाहिए तुम्ही, अशा पद्धतीने याचं उत्तर होतं. पुढं, निम्नलिखित वाक्य में किसी 2 वाक्य शुद्ध करायचं. ड्राइवर को चाबी मांगा, ड्राइवर को चाबी दे दिया. गाय को दूध देना बंद कर दी, गाय ने दूध देना बंद कर दिया. पुढं, नेत्रहीनों का चमत्कार देखा. दोनच लिहायचं. नेत्रहीनों का चमत्कार देखा है. ह्याचं सुद्धा काय करायचं, शुद्ध करून लिहायचं. आता हे पुढं बहुतेक शुद्ध करायचेच आहेत सगळे. बघा आता इथं ठीक आहे, लक्ष्मी का एक जुब्बेदार पूंछ था. हे सांगा मला, घर के तख्तों के रखे जाने का आवाज आता है. लक्ष्मी का घर जुब्बेदार पूंछ थी, था नहीं थी. घर में तख्ते के रखे जाने की आवाज आती है. सामने शेर देकर यात्री का प्राण मानो मुरझा गया. सामने शेर देकर मानो यात्री की जान मुरझा गई. पुढं, निम्नलिखित वाक्य तेच आहे. रंगीन फूल की माला बहुत सुंदर लग रही थी. काय ते, रंगीन फूलों की माला, फूल की नसती ते फूलों की माला. करामत अली ने रमजानी पर गाय की देखभाल की जिम्मेदारी सौंपी. करामत अली ने रमजान पर गाय की देखभाल की जिम्मेदारी सौंपी. कन्हैया मिश्र जी बिडला के पुस्तक को पढ़ने लगे. बिडला के पुस्तक पढ़ने लगे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं हे वाक्यात उपयोग करायचे आहेत. पुढं, घर में तख्त के रखे जाने की आवाज आती है. करामत अली
की आँखों में आंसू उतर आए. ठीक आहे. ठीक उसी समय रूपा की आंखें खुला नाही खुली. हे सोपं आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी याला शेवटी लिहिलं. किती मार्काला आहे? 2 मार्काला आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ खूप मोठा झाला, खूप मोठा, परंतु तुम्हाला हा व्हिडिओ 14 मार्क देऊन जातो. त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा तुम्ही. परत एकदा बघा, मित्रांना शेअर करा. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक आम्हाला काय करतो, प्रेरणा देतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. टेक केअर म्हणजे काय? काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.